वर्ष मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही निर्णय घेतले. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि म्हणून या ठिकाणी काही वेळा प्रस्थापित चौकटीच्या बाहेर जाऊन लोकहितासाठी निर्णय घेण्याची आवश्यकता भासते. असे लोकहिताचे निर्णय सरकारने गेल्या 3.5 वर्षात घेतलेले आहेत आणि आजही मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचे अजितदादा यांच्याबरोबर चर्चा करून नगर विकास आणि गृहनिर्माण विभाग यांनी काही निर्णय घेतलेले आहेत. त्यापैकी निर्णयाचा एक भाग म्हणून इमारतींसाठी सुधारित भोगावटा अभय योजना ओसी देण्याची योजना जी आहे ती आपण लागू करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतला आहे. काही नियमांचं उल्लंघन करून उभारलेल्या मुंबईतल्या जवळपास 20,000 इमारती ज्या आहेत त्यांना ओसी नाही आहे आणि या इमारतीच्या मूळ मंजूर आराखड्यामध्ये किरकोळ बदल केले आहेत, त्यामुळे त्यांना ओसी मिळत नाही. आणि म्हणून आज ओसी नसल्यामुळे या इमारतींमधल्या रहिवाशांना दुप्पट मालमत्ता कर असेल, पाणीपट्टी असेल, मलनिस्सारण कर असेल, दुप्पट भरावा लागतो. त्याचबरोबर या इमारतीतील घरं विकायची ठरली तर खरेदीदाराला बँकांचं लोन मिळत नाही, त्यामुळे खरेदी विक्रीतही अडथळे निर्माण होत आहेत. तसेच ओसी नसल्यामुळे ही घरं विकताना त्यांना योग्य किंमतही मिळत नाही आणि त्याबरोबर पुनर्विकासात केवळ मंजूर नकाशाचं क्षेत्र विचारात घेतलं जातं आणि त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करणंही अशक्य झालेलं आहे. आणि त्यामुळे ओसी नसल्यामुळे नागरिकांना कायदेशीर कारवाईची टांगती तलवार नेहमीच डोक्यावर असते आणि म्हणून या समस्येवर उपाय म्हणून शासनाने सुधारणांसह सुधारित भोगवटा अभय योजनेस मान्यता दिलेली आहे. 20,000 इमारतींमध्ये राहणारे सुमारे 2.5 लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळपास 10 लाखापेक्षा जास्त मुंबईकरांना या योजनेचा लाभ होणार आहे. ओसीसाठी अभय योजना लागू करण्यासाठी अनेक सोसायट्या शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्यांच्या मागण्या मान्य करून सरकारने त्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. या योजनेचा फायदा काय आहे तर दुपटीने भरावा लागणारा मालमत्ता कर वाचेल, बँकांकडून कर्ज मिळणं सुलभ होईल, घराच्या खरेदी विक्रीला चालना मिळेल आणि योग्य किंमत त्यांना मिळेल. पुनर्विकासामध्ये नागरिकांना त्यांच्या संपूर्ण क्षेत्राचा लाभ घेता येईल. महापालिकेच्या कायदेशीर कारवाईतून त्यांची सुटका होईल आणि योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करताना नियमानुकूल करावयाच्या क्षेत्रासाठी अतिरिक्त चटई क्षेत्र, फंजिबल क्षेत्र, अधिमूल्य प्रीमियम आकारताना रेडी रेकनरच्या प्रचलित दरात 50% सवलत दिली जाईल. हा देखील निर्णय आपण या ठिकाणी घेतो आणि 6 महिन्यात जे प्रस्ताव येतील त्यांना कोणताही दंड आकारला जाणार नाही. 6 महिने ते 1 वर्ष या काळात येणाऱ्या प्रस्तावांना प्रचलित दराच्या 50% दंड लावला जाईल. बाकी 6 महिन्यात एकही रुपया दंड लागणार नाही. पुनर्वसन प्रकल्पात सेल इमारतींमधील त्रुटींमुळे रिहाब इमारतींचे ओसी रखडू नये म्हणून रिहाब इमारतींना सेल इमारतींपासून वेगळं करून स्वतंत्रपणे ओसी देण्याचा देखील विचार केला जाईल आणि एखाद्या इमारतीमधील केवळ एका सदनिका धारकाला फ्लॅट ओनरला वैयक्तिकरित्या ओसी हवी असल्यास त्यासाठी देखील स्वतंत्र कार्यप्रणाली सुरू करण्याचा निर्णय देखील आपण घेतला आहे आणि तशा सूचना महापालिकेला दिलेल्या आहेत. या योजनेचा लाभ केवळ रहिवासी इमारतींनाच नाही तर हॉस्पिटल आणि शाळांना देखील मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, मुंबईकरांनी या सुधारित अभय योजनेचा लाभ घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. तसेच मुंबईच्या धर्तीवर राज्यातील अन्य महापालिकांमध्ये सुद्धा या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा मानस आहे आणि त्याबाबत देखील सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना मी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि हा मोठा निर्णय आहे. त्याचबरोबर गिरणी च्या जागेवरची जी काही चाळी आहेत, गिरणी कामगार त्यामध्ये राहत आहेत. मुंबई शहरातील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील जुन्या चाळींचे पुनर्विकासासाठी देखील प्रोत्साहन देण्याकरिता नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 मधील विनियम 35 मध्ये कापड गिरण्यांच्या जमिनींच्या विकास
किंवा पुनर्विकासासाठी तरतुदी आहेत. या तरतुदीमधील खंड 7 मध्ये कापड गिरण्यांच्या जमिनीवर व्यापलेल्या निवासी आणि निवासीसह व्यावसायिक इमारती चाळीच्या पुनर्विकासाबाबत तरतुदी नमूद केलेल्या आहेत. सदर तरतुदीमधील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील जुन्या इमारती, चाळी किंवा गिरणीच्या जमिनीवर पात्र रहिवाशांना पुनर्वसनामध्ये सदनिकेचा अधिकार आहे. तथापि सदर नियमावलीत रहिवाशांना पुनर्वसन क्षेत्र प्रदान करण्यासाठी विकासक मालक यांना प्रोत्साहन इन्सेंटिव्ह FSI देण्याच्या क्षेत्राची तरतूद समाविष्ट नव्हती. त्यामुळे जमीन मालक, विकासक आणि कापड गिरण्यांच्या जमिनीवरील इमारती, चाळींच्या पुनर्विकासासाठी कोणी पुढे येत नव्हतं. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.